नमस्कार, मी आपल्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो, ज्यामध्ये जे काही मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतात त्यांच्या पाल्यांना दरवर्षी शैक्षणिक भत्ता मिळत असतो. तर तो शैक्षणिक भत्ता किती भेटत असतो, त्यामध्ये कितीने वाढ करण्यात आली, त्यानंतर शैक्षणिक भत्त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, त्यानंतर शैक्षणिक भत्ता भरून देताना कोणत्या प्रकारचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं आणि सर्व माहिती मी यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर आपण मूळ विषयाकडे जाऊया. आपला शैक्षणिक भत्ता बघा, दरवर्षी जे काही मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरता दरवर्षी मुंबई महानगरपालिका शैक्षणिक भत्ता देत असते. तर शैक्षणिक भत्त्याची आपण सर्क्युलरकडे जाऊया आणि बघूया. दरवर्षी शैक्षणिक भत्ता हा कर्मचाऱ्याच्या 2 मुलांकरता दिला जातो. जास्तीत जास्त 2 मुलांकरता शैक्षणिक भत्ता हा दिला जातो. त्यानंतर जे काही शैक्षणिक भत्ता आहे तो 13,500 रुपये हा इतका एका मुलाकरता दिला जातो. 2 मुलाकरता तो दुप्पट होईल. 13,500 गुणिले 13,500 म्हणजे 2 मुलाकरता तुम्हाला तो घेता येणार आहे. जास्तीत जास्त 2 मुलाकरता तुम्हाला शैक्षणिक भत्ता घेता येणार आहे. त्यानंतर एखाद्या कर्मचाऱ्याचा मुलगा अपंग असेल किंवा दिव्यांग असेल तर त्याच्या मुलाकरता 27,000 हा शैक्षणिक भत्ता दिला जाणार. सदर शैक्षणिक भत्ता हा 2024-25 पासून सुधारित करण्यात आलेला आहे. अगोदर हा शैक्षणिक भत्ता जवळपास 9,000 रुपयापर्यंत होता. त्यामध्ये आता 50% वाढ केल्यानंतर जवळपास 13,500 रुपये एका मुलाकरता शैक्षणिक भत्ता मिळत असतो. त्यानंतर बघू शकता आपण इथे बघा, अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र मी आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करतो आहे. हे तुम्हाला भरून द्यायचं आहे आपल्या इनपुटमध्ये. यामध्ये तुमची माहिती लिहायची. बघा, प्रतिज्ञापत्र मुलाच्या शिक्षणाकरता शैक्षणिक भत्त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र. तर यामध्ये कर्मचाऱ्याचं नाव लिहायचं आहे, पदनाम, त्यानंतर कर्मचाऱ्याचा संकेतांक, त्यानंतर खाली मला एकूण कर्मचाऱ्यांचे किती मुलं असणार आहेत ते लिहायचे आहे. त्यानंतर कर्मचाऱ्याच्या मुलाचे नाव किंवा मुलीचे नाव लिहायचे. त्यानंतर किती रुपये त्याने त्या आर्थिक वर्षामध्ये खर्च केले शिक्षणावर ते लिहायचं आहे. त्यानंतर मुलाचा जन्माची तारीख लिहायची, ते मुलाचं नाव आणि जन्मदिनांक लिहायचे, तिचं वय लिहायचं आहे. त्यानंतर अपंग मुलगा असेल, दिव्यांग किंवा अपंग मुलगा असेल तर 4 नंबरचं रकाना भरायचा आहे. पुढे 5 नंबरच्या रकान्यामध्ये कोणत्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेले त्याची माहिती द्यायची आहे. आणि पुढे खाली फक्त तुमची इथे सही करायची आहे, कर्मचाऱ्यांचं नाव लिहायचं आहे. अशा प्रकारे हा प्रतिज्ञापत्र भरून द्यायचं आहे. त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे हा फॉर्मॅटमध्ये मी प्रशासकीय असा अर्ज लिहू शकता किंवा तुम्ही लेखी अर्जही सुद्धा कोऱ्या पेजवर लिहून देऊ शकता. त्यानंतर अशा प्रकारचा अर्ज लिहायचा आहे. त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे बघा, प्रतिज्ञापत्र मी आत्ता सांगितलं त्या प्रकारचं प्रतिज्ञापत्र लागणार आहेत. त्यानंतर कर्मचाऱ्याचं ओळखपत्र म्हणजे ओळखपत्राची झेरॉक्स, त्यानंतर रेशन कार्डची झेरॉक्स, त्यानंतर जन्म प्रमाणपत्राची झेरॉक्स, जे काही पाल्य असणार आहे त्याचा पत्राची झेरॉक्स लागणार आहे. ते नसेल तर त्याला ऑब्लिकमध्ये तुम्ही TC किंवा LC लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा तुमचं जन्म प्रमाणपत्रसुद्धा जोडू शकता. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड द्यायचं आहे आणि पाल्याचे गुणपत्रक म्हणजे 5वी पास असेल तर 5वीची मार्कशीट, 6वी पास असेल 6वीची, 10वी पास असेल तर 10वीची मार्कशीटची झेरॉक्स. अशा प्रकारचे हे 6 डॉक्युमेंट द्यायचे आणि आपल्या इनपुटला जमा करायचे. जवळपास 13 जुलैच्या पूर्वी हे सर्वांनी आपल्या आस्थापना विभागामध्ये द्यायचे, जेणेकरून तुम्हाला 1 ऑगस्टच्या म्हणजे जुलैच्या सॅलरीमध्ये तुम्हाला जे पैसे शैक्षणिक भत्ता तो तुम्हाला मिळेल. अशा प्रकारची माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.